हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा सगळे आशा करते स्वस्त मस्त असाल. मी तुम्हाला सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. सो आज आहे महाशिवरात्री आणि हॅपी संडे. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या मंगलमय आणि भक्तिमय शुभेच्छा. महादेव तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करत हीच आज महादेवचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. सकाळी सकाळी लवकर उठून माझं काम होतं, टार्गेट होते महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करणं. सो ती मस्त अशी झाली. सकाळचं आवरायला वगैरे उठवून नंतर मी मंदिरामध्ये गेले. सकाळी 8 वाजता मी मंदिरामध्ये गेले होते. ऑलमोस्ट थोडीशी गर्दी होती, पण जास्त नव्हती. गेल्या वर्षी आम्हाला खूप वेळ रांगेत उभं राहावं लागलं आणि पूजा पटपट करावी लागली. म्हणजे असं मनासारखी पूजा झाली नाही मंदिरामध्ये. त्याच्यामुळे ह्या वेळेस अगोदर मंदिरामध्ये पूजा करून घेतली, नंतर मग व्हिडिओ घ्यावं म्हटलं. कारण की आम्ही गेलो तेव्हा खरंच गर्दी नव्हती. म्हणलं चला गर्दी नाही तर आपण फायदा उठवलाच पाहिजे. सो त्याच्या मग मस्त पूजा वगैरे केली आणि खरंच सकाळी पूजा करायला खूप छान वाटतं. त्याच्यानंतर ना आरोहिणी वगैरे पण तिची अगोदर तिच्याकडून पूजा करून घेतली. त्याच्यानंतर मी केली, नंतर ह्यांना करायला लावली आणि मी सांगितलं की असं करा म्हणून. त्याच्यानंतर ना आता घरची मी पूजा केली नव्हती. आता घरची पूजा मी इथून जाऊन करणार होते आणि ह्यांना पण ड्युटीला जायचं होतं. त्याच्यामुळे त्यांचं आवरून दिलं. म्हटलं कसं ह्यांचं आवरून दिलं की नंतर आपलं चलत राहतं घरचं रुटीन. त्याच्यानंतर ना आता प्रत्येक वेळेस ना कोणत्याही मंदिराच्या बाहेर असे माणसं बसली असतात पैसे देण्यासाठी. सो तर खरंच त्यांना गरज असते का पैशाची? सो ज्यांना गरज असते त्यांनी आवश्यक आवर्जून द्या. गेल्या वेळेस माझ्या असाच इन्सिडेंट झाला होता की गेल्या वेळेस मी मंदिराच्या बाहेर ना एक व्यक्ती होती, त्यांनी पैसे मागितले. ती म्हटली मला भूक लागली. म्हटलं ठीक आहे. मग म्हटलं मग भूक लागली तर तुम्हाला मी केळी वगैरे किंवा बाकीचं काहीतरी देते. सो तर ते म्हटले आम्हाला केळी वगैरे नको, मग पैसेच पाहिजेत. सो कधी कधी दानधर्म करता सुद्धा एक प्रश्न पडतो की खरंच गरज असते का? सो जिथं तुम्हाला वाटते गरज असते सो तिथं आवर्जून नक्की द्या, नाही तर मग तुम्ही मुलांना वगैरे गोरगरीब त्यांना देऊ शकता. आता सो आणि कसं महाशिवरात्री दिवशी थोडंफार दान करायला पाहिजे. त्याच्यामुळे मी आरोहीच्या थ्रू तिथं थोडंफार दिलं. मी प्रत्येक वेळ करते पण मी दाखवत नसते, कारण की मग नंतर येतात कमेंट करायला की हां अच्छा तुम्ही दानधर्म करता का वगैरे वगैरे. त्याच्यामुळं मग मी काय गोष्टी शेअर करते, काही गोष्टी नाही शेअर करत. आता आज व्हिडिओमध्ये आलं असतं थोडंफार शेअर केलं. त्याच्यानंतर ना घरची पूजा करण्यासाठी मी सगळं सामान एकत्र केलेलं होतं. दही, दूध, पंचामृत, मध, तूप, जलाभिषेक, दुग्धाभिषेक, पुष्पाभिषेक, सगळे अभिषेक, चंदन वगैरे सगळं जे वेगवेगळं मी मिक्स करून ठेवलं होतं. सो त्यांनी अभिषेक केला. तुळशीला वगैरे पाणी घातलं. तुळशीला मी हळदी कुंकू कधीच लावत नाही. आता हल्लीच्या हळदी कुंकूमध्येच तुम्हाला सगळ्यांनाच माहिती केमिकल असतं, म्हणून मी फक्त पाणी टाकते आणि लावलं तर कुंडीला हळदी कुंकू लावायचं, फुलं व्हायचं. मस्त अशी पूजा झाली होती, बेलपत्र वगैरे वाहून आणि रांगोळी काढली. मग कारण की पूजा केल्यावर रांगोळीशिवाय पूजा पूर्णच असते. सो मला छोटीशी तिथं जास्त जागा पण नव्हती म्हणून छोटीशी काढली आणि दारामध्ये तर रांगोळी अगोदरच काढली होती, पण क्लिप घेतली नव्हती. म्हणून म्हटलं चला मस्त अशी महाशिवरात्री निमित्त मस्त अशी रांगोळी काढली होती. आय होप तुम्हाला आवड असेल तर तुम्हाला सुद्धा अशा वेगवेगळ्या रांगोळ्या काढायला आवडतात का हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याच्यानंतर डिरेक्टली रात्री मी अशा पद्धतीचा उपवासाचा ठेसा बनवला होता. हा भरपूर जणांना कमेंटमध्ये गेल्या वेळेस सांगत होते आणि ह्याची रेसिपी पण आता मी तुमच्यासोबत एखाद्या वेळेस शेअर करेन. आणि अगोदर मी केली ती, पण ती कॉर्पोरेट क्लेम बसल्यामुळे ती मी डिलीट मला करावी लागली. त्याच्यानंतर ना मी सकाळी पण नैवेद्य दाखवला होता आणि रात्री पण आता नैवेद्य वगैरे दाखवला. आणि आता उद्या पण कोण गोड वगैरे करतं, तर उद्या पण मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यापुढं पण मस्त अशी छोटीशी रांगोळी काढली होती. त्याच्यानंतर ना मी काही होम डेकोर बनवले, त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत लवकर शेअर करेन. आणि आरोहीच असा लुक क्रिएट केला होता तुम्ही. सो महाशिवरात्री निमित्त मस्त असंच आरोहीला पार्वती बनवलं होतं. माझी श्रावण महिन्यातच माझी इच्छा होती की आरोहीचं असं शूट करावं, पण काही कारणानिमित्त झालं नाही. पण चला म्हटलं महाशिवरात्री निमित्त मी असं शूट नक्कीच करणार. आणि की आता लहान आहे तोपर्यंत गोड दिसतं, मोठं झालं तर त्यासुद्धा करून देत नाहीत मुली आजकालच्या. नंतर मग ते छान पण वाटत नाही. छोट्या मुलीचं असं गोड छान कौतुक पण केलं जातं, छान दिसत पण होती. त्याच्यामुळं चला म्हटलं करून देते तर करायला काहीच हरकत नाही. त्याच्यानंतर मोठ्यापणी आठवणीसुद्धा राहते. याला छान छान गाणे टाकले आहेत मी शॉर्ट्स व्हिडिओ, त्याच्या दोन्ही लिंक मी देते, त्या तुम्ही नक्की चेकआउट जाऊन करा. आणि मला तर सॉन्ग टाकता येत नाही, टाकलं तर कॉपीराईट क्लेम वगैरे बसतात. सो तुम्हाला कसा वाटला आवडीचा लूक, किंवा मग तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीचं असं लूक करता का किंवा नाही करते, मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आय होप तुम्हाला आजचा सगळा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया खूप छान मस्त इंटरेस्टिंग रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वतः कामच राहा.
आणि हो छोटीशी केवढशी पार्वती तुम्हाला कशी वाटली त्यासाठी चॅनलला लाईक करा, नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पार्वती कशी वाटली. चला तर